शहरातील क्रांती चौकामध्ये स्वराज्य क्रांती जन आंदोलनाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष आदमभाई मुजावर यांनी गेली 8 दिवस झाले उपोषण सुरू केले आहे। महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमन 1965 चे कलम 150 प्रमाणे कर आकारणी कायदा रद्द करून ठेकेदाराला दिलेल्या सवलतीप्रमाणे जयसिंगपूर शहरातील करदात्यांना सन 2024-25 साली घरफाळा व पाणीपट्टीमध्ये 50% सूट मिळावी या मागणीसाठी बेमुदत धरणे आमरण उपोषण सुरू केले आहे। आज पासून आदमभाई मुजावर यांनी आंदोलन तीव्र स्वरूपाचे सुरू केले असून त्यांनी सकाळपासून अनशन सुरू केले आहे। या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी सौ संधी मॅडम यांनी आपल्या स्टाफसह आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणकर्ते आदम मुजावर यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे। त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना आरोग्याबाबत काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे। प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने वैद्यकीय तपासणी करण्यात आली, मात्र सकाळपासून नगरपालिका पालिका प्रशासनाच्या वतीने एकही प्रशासक आंदोलनस्थळी भेट दिलेले नाही। शानदार न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, जयसिंगपूर। आज उपोषणाच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र जयसिंगपूर वैद्यकीय अधिकारी संधी मॅडम येऊन आपल्या टीमसह भेट देऊन वैद्यकीय तपासणी केली। त्यांनी आरोग्याबाबत दक्षता घेण्याची विनंती केली, परंतु जयसिंगपूर नगर परिषदेचा जो भरलेला कर आहे तो एका ठेकेदाराच्या गळ्यात न जाता तो जयसिंगपूर करदात्यांना मिळावा हा उद्देश कायम ठेवून आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत असं त्यांना सांगितलं। त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घेण्याची विनंती केली, त्याबद्दल प्रशासनाला धन्यवाद।